मित्रांनो नमस्कार. विषय असा आहे की गेल्या 4 तारखेला लातूर येथील अनुष्का पाटोळे ही नवोदय विद्यालयात शिकणारी मुलगी हिची आत्महत्या झाली असून ती आत्महत्या आहे का मर्डर आहे याची चौकशी अजून झालेली नाही, अजून उलगडा झालेला नाही. मित्रांनो, तर विशेष कारण सांगण्याचं हे आहे की आपण त्या मुलीला, त्या लेकराला, त्या बाळाला न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावे. आपण ज्या गावाहून बोलता, ज्या गावाहून ऐकता तुम्ही, त्या गावाहून तिच्यासाठी काहीतरी तुमच्याकडून जे होत असेल ते करावे, आवाज उचलावे या गोष्टीविषयी. कारण गुन्ह्याला जात किंवा धर्म नसतो. गुन्हा हा गुन्हा असतो आणि तो कोणाचा बी असो, कोणाची मुलगी असो, त्याला काही वळण देण्याचं काही कारण नसतं. म्हणून मित्रांनो, मी विशेष करून सांगण्यात हे करतो की आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना तुम्ही लक्ष द्या. ते आपल्या या भागदौडीच्या कामात आपल्याला पूर्ण लक्ष देता येत नाही. आपण वडील आईच्या भरोश्यावर, आई वडिलाच्या भरोश्यावर राहते, आहे का नाही? आणि तसं असल्यावर आपण काय सोचतो की जाऊ द्या, आई आहे, त्याची आई बघेल, आपण कामावर जातो. आई काय सोचते आपण की वडील आहे, वडील बघतो. पण तरी तसं नसतं. आपल्या बाळावर, आपल्या मुलीवर आपलं लक्ष असणं जरुरी आहे. त्यांच्या मित्रावर लक्ष असणं जरुरी आहे. त्यांच्या मित्राची चौकशी करा. त्यांची रोज जिथे कामाला जातात, जिथे शिकायला जातात, त्यांना रोज विचारा की तुम्हाला काय अडचण, तकलीफ, कसं झाला अभ्यास, काय झाला, या गोष्टीची आपण तपासणी केली पाहिजे. कारण आत्ता या काळात मुलं व्यसनी आणि व्यसनाच्या आधारे चालले आहेत आणि व्यसन करतायत आणि गुन्हेगारी करतायत. एवढे मुले आज 20-20, 21-21 वर्षाची त्यांची वय नसून तरी ते गुन्हेगारी क्षेत्रात याच्यात ढकलले जात आहे. याचं कारण लक्ष देणं. आपल्या आईवडिलांचं लक्ष हमेशा आपल्या मुलाबाळांवर असायला पाहिजे. त्यांची चौकशी करा. कारण जेणेकरून आपल्याला कळेल की आपला मुलगा काय करतो, कसा राहतो आहे, कोणासोबत राहतो आहे, कुठं जातो आहे, कुठे येतो आहे, किती वाजता जातो आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. मित्रांनो, हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्या मुलीला न्याय देण्यासाठी जो काही प्रयत्न तुम्ही करू शकता तो करा. नमस्कार. जय हिंद.